ते तुम्ही चहामध्ये डांबरगोळी टाकून बघितली आहे का? नसेल टाकली तर आजपासून तुम्ही नक्की टाकणार आहात. रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा. डांबरगोळी आणि चहापत्तीची कमाल. तुम्ही बघू शकता घरातील संपूर्ण झुरळ मरून पडलेले आहेत. मग तुमच्याही घरामध्ये खूप झुरळ झाले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप करा. मधातच तुम्ही व्हिडिओ सोडला तर मग तुम्हाला नेमकं काय करायचं ते समजणार नाही आणि तुम्ही पुन्हा व्हिडिओमध्ये येऊन कमेंट कराल की आम्हाला बिलकुल रिझल्ट आला नाही. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, मी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा तुम्हाला देत असते. सो असंच पातेलं घ्यायचं जे आपण किचनमध्ये यूज करत नाही. आपल्याकडे जुने पुराणे पातेले असतात. असंच काहीसं माझं हे पातेलं आहे जे मी फक्त हॅक आणि असं काही करण्यासाठीच वापरत असते. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये मी टाकत आहे 1 चमचा चहापत्ती. चहाच्या पत्तीला आपल्याला उकळी आणू द्यायची आहे. आता तुम्ही विचार करत असणार की चहाची पत्ती का घेतली आहे? ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे किंवा मला सांगायची सुद्धा गरज पडणार नाही. तुम्हाला कदाचित कळून सुद्धा जाईल. आपल्याला या चहापत्तीला चांगला उकळा काढून घ्यायचा आहे. जसं याला उकळी येईल, चहापत्तीचा संपूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये येईल. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे डांबरगोळी. आता डांबरगोळी इथे तुम्ही घालू शकता किंवा समोर सुद्धा मी सांगते तिथे सुद्धा तुम्ही घालू शकता. गॅस बंद करायचा. हे पाणी खूप गरम आहे. गरम असतानाच आता पुढची प्रोसेस करायची. गाळणीने व्यवस्थितरित्या गाळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे पाणी प्रचंड गरम आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपण एक जी डांबरगोळी आहे त्याची पूड करून तुम्ही डायरेक्टली यामध्ये टाकू शकता किंवा ॲज इट इज 1 डांबरगोळी टाकू शकता. तुम्ही बघू शकता 1 ते 2 डांबरगोळी सफिशियंट आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कापूरच्या वड्या. त्या 1 ते 2 टाका. आता बघा, डांबरगोळीचा जो काही स्मेल असतो ना, तो खूप स्ट्रॉंग असतो आणि कापूरचा सुद्धा. सो तो कुठेतरी आपल्याला थोडासा कमी करायचा आहे. त्यासाठी आपण चहापत्ती वापरली आहे. चहापत्तीने त्याचा जो काही स्मेल आहे तो थोडासा दबतो. कारण आपल्याला जास्तही डांबरगोळीचा स्मेल नको आहे. कारण आपण जेव्हा हे बनवणार आहोत तेव्हा झुरळ त्याकडे अट्रॅक्ट होणार नाही. त्यामुळे तर इकडे बघू शकता मी इथे घातलेलं आहे ह्या सोल्युशनमध्ये. हे सोल्युशन गरम असतानाच बोरिक पावडर जे आपण धान्य साठवण्यासाठी वापरतो, ज्याने की धान्याला कीड लागत नाही, किंवा कॅरम खेळताना सुद्धा त्या कॅरम बोर्डवरती बघा एक पावडर टाकलं जातं, ते हेच बोरिक पावडर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळेल. 1 टेबलस्पून टाका. आता इथून जी पुढची प्रोसेस मी करत आहे ही पटकन व्हावी म्हणून करत आहे. तुम्ही हे डायरेक्टली साईडला ठेवू शकता. जेव्हा डांबरगोळी कापूरच्या गोळ्या मेल्ट होतील तेव्हा समोरची प्रोसेस करू शकता. पटकन व्हावं म्हणून मी काय करते, पुन्हा त्याच पातेल्यामध्ये हे सोल्युशन पूर्ण टाकलेलं आहे आणि हा जो काही आपण सोल्युशन टाकले त्यामध्ये 1 चमच बेकिंग सोडा टाकलेला आहे. आता हे मिक्स करायचं. हे पटकनसं मेल्ट व्हावं म्हणून मी हे पुन्हा एकदा याला एक उकळी काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता आणि हे झटपट होऊन जातं. तुमच्याकडे टाईम असेल, कोमटसर गरम पाणी घ्या, त्यामध्ये चहापत्ती उकळून नंतर डांबरगोळी त्यामध्ये टाकून ती विरघळल्यानंतर समोरची प्रोसेस तुम्ही करू शकता. आता बघा याला उकळी आली आहे. आता आपण हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवूयात. गरम गरम आपल्याला हे स्प्रे बॉटलमध्ये भरायचं नाही. इकडे बघू शकता मी स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जिथे जिथे झुरळ येतात, खाली वरती कुठेही तुम्ही मारायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये पालीसुद्धा येत असेल तर पालींसाठी सुद्धा तुम्ही हा जो काही स्प्रे आहे तो नक्की मारू शकता. फक्त झुरळांना जेव्हा मारणार आहात तेव्हा रात्री मारा आणि जेव्हाही तुम्ही पालीसाठी मारणार आहात तेव्हा संध्याकाळी मारा. म्हणजे दारं खिडक्या मधूनच पाल घरामध्ये येत असते. सो संध्याकाळच्या टायमाला दारं खिडक्यावरती मारलं तर कसं पाल घरात येणार नाही आणि रात्री लाईट बंद करण्याच्या आधी हा स्प्रे तुम्हाला जिथे मारायचा तिथे मारायचा. म्हणजे काय होईल की बिलकुल झुरळ सुद्धा येणार नाही. फक्त जर गॅस ओट्यावरती मारत असाल तर सकाळी उठल्याबरोबर तो पुसून घ्यायचा आणि मगच काम करायचं. आता हे सोल्युशन वापरून आपण दुसरं सुद्धा हॅक बनवणार आहोत. तुम्ही दोन्हीही पद्धतीचं बनवायचं आहे. हे सोल्युशन थोडंसं घ्यायचं आहे आणि हे जे काय आहे आपण हे लाडू फॉर्ममध्ये बनवत आहोत आणि जे दुसरं आधी बनवलं आपण पहिलं ते आपण स्प्रेमध्ये बनवलं. दोन्हीही आपल्याला ॲट अ टाईम बनवायचं आहे. त्यानंतर इकडे मी मैदा घेतला आहे. साधारणतः 4 चमचे मैदा घेतला आहे. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ किंवा बेसन घेऊ शकता. आता बघा आपल्याला हे व्यवस्थितरित्या याचा उंडा मळायचा आहे, जसं आपण पोळ्यांना मळतो तसा. आता इकडे मी उंडा मळून घेते. तोपर्यंत तुम्हाला सांगते की तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमचं घर साफ करायचं. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर रोजच घर साफ करतो, पण झुरळांचे ना असे कानाकोपऱ्यामध्ये ना छोटे छोटे अंडे असतात जे की आपल्याला दिसत नाही, पण व्यवस्थित साफसफाई केली तर आपल्याला ते दिसतं. तर सगळ्यात प्रथम हे दोन्हीही हॅक करण्याच्या आधी तुम्हाला व्यवस्थितरित्या घराची साफसफाई करायची. झुरळांची अंडी आपल्याला बाहेर काढायची. त्यानंतर तुम्हाला हे जे काही लाडू आहेत हे बनवायचे आणि स्प्रेसुद्धा बनवायचा. तुम्ही कितीही काय केलं, साफसफाई केली नाही तर मी तुम्हाला गॅरंटी देते घरातील झुरळ
जाणार नाही, कारण अंड्यातून झुरळ, नवीन झुरळ बाहेर येणार म्हणजे येणार. त्यामुळे साफसफाई खूप गरजेची आहे. रात्री नंतर आधी चेक करायचं की आपल्या घरामध्ये काही अन्न वगैरे सांडलेलं तर नाही आहे ना. अन्नाचे कण वगैरे असतील तरीसुद्धा झुरळ फार होतात, त्यामुळे ते सुद्धा काळजी घ्यायची. झोपण्याच्या आधी नक्की घर झाडून घ्यायचं, म्हणजे एकही अन्नाचा कण खाली सांडणार नाही. अशा पद्धतीने आपले लाडू बनलेले आहेत. हे लाडू तुम्ही प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, सज्जावरती टाका, घरामध्ये कार्डबोर्ड असेल तिथे टाका, दिवाणच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही हे टाकू शकता, कुठेही टाकू शकता. हप्त्याभराने पुन्हा हे बनवायचे. असं तुम्हाला लगातार 3 हप्ते करायचे. तुम्ही बघणार अगदी तुम्हाला 15 दिवसातच रिझल्ट बघायला मिळेल. गॅरंटी देते मी. रिझल्ट तुम्ही बघू शकता. हे सगळे हॅक्स मी ना ट्राय करून घरातील झुरळं हे घातलेले आहेत. हे माझ्या घरातली कंडिशन आहे. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, नसेल आवडला डिसलाईकसुद्धा करू शकता. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी.